आपण छत्रपती संभाजी महाराज नाव घेतो, मग त्यांच्या स्मारकाला तरतूद करण्यासाठी राज्य सरकारचा हात आखडता का? बेरोजगार तरुणांकडे जर त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख असलं, तुमच्याकडे कशाला कोण कर्ज मागायला येईल? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्राचं स्मारक रखडलंय, तशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक रखडू नये. धोकादायक वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शौचालय नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मग अशी मुख्यमंत्री बोलताना म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आम्ही आहेत. पण मला आज एक आठवण करून द्यायची आहे की महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी वडू आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याची निर्णय केला होता. ह्या स्मारकाची परिस्थिती आज काय? अध्यक्ष महोदय, 2 टप्प्यात हे स्मारक होणार होतं. पहिला टप्पा 282 कोटीचा होता, दुसरा टप्पा 250 कोटीचा होता. नाही, ह्याचं कोर्टातलं काय? बरं ठीक आहे, उत्तरात सांगा तुम्ही. मला एवढंच विचारायचं आहे की 24-25 मध्ये ह्याला 30 कोटी रुपये निधी दिला गेला, 25-26 मध्ये 46 कोटी रुपये निधी दिला गेला, 25-26 मध्ये ह्याला 75 कोटी रुपये तरतूद होती. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 26-27 मध्ये ह्या खर्चासाठी स्मारकासाठी तरतूद वाढवणं अपेक्षित होतं, पण ही तरतूद 75 कोटीहून कमी होऊन 50 कोटीच करण्यात आली ह्या अर्थसंकल्पात. आपण छत्रपती संभाजी महाराज नाव घेतो, मग त्यांच्या स्मारकाला तरतूद करण्यासाठी राज्य सरकारचा हात आखडता का? ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत जो 250 कोटीचा आहे त्याला वडू तुळापूरचं नियोजन विभागाच्या बाबतीत आहे. नियोजन विभाग शेलार साहेब. मी शेलार साहेबांकडे बघूनच बोलतोय. 5 मिनिटात पटापट. हो. दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत जो दुसरा टप्पा 250 कोटीचा, यालाही अद्यापर्यंत शिखर समितीने मान्यता दिलेली नाही. ही स्वमान्यता लवकरात लवकर द्यावी. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्राचं स्मारक रखडलंय, तशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक रखडू नये, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी व्यक्त करतोय. अध्यक्ष महोदय, नियोजन विभागाचा दुसरा विषय मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ. अध्यक्ष महोदय, हे महामंडळ आपण दर सांगतोय नुसतं की मराठा समाजातील तरुणांना, आपण बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी, ते स्वतःच्या पायावर उभा राहावे यासाठी आपण त्या महामंडळामार्फत कर्ज देतोय, व्याज परतावा देतोय, कर्ज देत नाही, व्याज परतावा देतोय. पण अध्यक्ष महोदय, ही त्या महामंडळाचं पोर्टल मागच्या 9 ऑक्टोबरपासून 1 डिसेंबरपर्यंत बंद होतं. कशासाठी? अपडेशनसाठी. ते चालू केलं. नंतर काय झालं? अध्यक्ष महोदय, महामंडळानं ही योजना कोणासाठी आहे? ही बेरोजगार तरुणांसाठी योजना आहे. परंतु महामंडळातल्या काही अधिकाऱ्यांनी, कर्ज कोण देतं? बँक देते, पण यांनी उत्पन्नाची मर्यादा नाही, उत्पन्नाची अट टाकली. शेलार साहेब, तुम्ही, माझी विनंती आहे, एक ऐकून घ्या. उत्पन्नाची अट टाकली बेरोजगारांना. जर तुम्हाला 20 लाख रुपये कर्ज पाहिजे असेल तर तुमचं कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख रुपये पाहिजे. बेरोजगार तरुणांकडे जर त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख असलं, तुमच्याकडे कशाला कोण कर्ज मागायला येईल? म्हणजे उत्पन्नाची अट टाकून, आणि कोणी टाकली? महामंडळाने. अटी कोणी कर्ज कोण देतंय? बँका देतात. पण महामंडळातले अधिकारी अशा जाचकाठी लावून जर मराठा समाजातील तरुणावर अन्याय करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना आपण ठेवणार का? आणि ह्या ज्या अटी त्या अधिकाऱ्यांनी लावल्यात, हे शासनाला मान्य आहे का? हे शासनाने ह्यांना असे निर्देश दिलेत का? जर असं कोण जाचकाठी लावून, आधी रोज 400 LOI निघायचे, आज दिवसाला 50 LOI सुद्धा निघत नाहीत. उत्पन्न जर कुणाचंही कुटुंबाचं असलं, 5 एकरचा एखादा शेतकरी असेल, शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख रुपये कसं होऊ शकतं हे सांगावं सरकारनं समजून. सोयाबीनचा शेतकरी असेल, ऊसाचा शेतकरी असेल, तर 8 लाख रुपये उत्पन्न कसं होऊ शकतं? उत्पन्नाची अट असते का LOI ला कुठं? ही अशा जाचकाठी लावून जर हे महामंडळ बंद पाडायचं असेल आणि मराठा समाजावर अन्याय करत असेल तर ह्यावर सरकारनं कारवाई करणं गरजेचं आहे. नाहीतर हे अधिकाऱ्याचं मत, म्हणजे हे अधिकारी जे अटी लावतात ह्या सरकारच्याच अटी आहेत असं समाजात समज होईल. अध्यक्ष महोदय, दुसरी योजना सारथी शिष्यवृत्ती योजना चालवली जाते विद्यार्थ्यांसाठी, NMMS. ह्यात काय असतं अध्यक्ष महोदय? प्रति महिन्याला जे गुणवंत विद्यार्थी आहेत, शाळेतले 7वी 8वी
त्या विद्यार्थ्यांना आपण प्रति महिना 800 रुपये अशी शिष्यवृत्ती देतो सारथीमार्फत. पण ही शिष्यवृत्ती सुद्धा गेल्या 2 वर्षापासून दिली गेलेली नाही. आणि आता NMMSची परीक्षा देऊन सुद्धा विद्यार्थ्यांना जर तिथं अर्ज करायचा असेल तर ती पोर्टल सुद्धा संपूर्ण महत्वाचा विषय आहे, पोर्टल सुद्धा बंद आहे. मग ही योजना बंद करायची का? सरकारला ही योजना बंद करायची का? हाही प्रश्न सगळ्या पुढे आहे. त्यामुळे सरकारनं याबाबत स्पष्टता देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, महत्वाचा शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली मागच्या वर्षीपेक्षा शिक्षण मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तरतूद कमी झाली. आपण एका बाजूला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देतो, त्यांना यावेळेस स्कूल बॅग देतो, गणवेश देतो, परंतु ज्या मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत सुविधा म्हणजे धोकादायक वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शौचालय नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आणि आपण फक्त जर जिल्हा नियोजन समितीच्या 5% निधीवर ही सगळं सोडून देत असाल तर हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, आधी सर्व शिक्षा अभियानामधनं केंद्र सरकार वर्ग खोल्या देत होतं, शौचालय देत होतं. आता समग्र शिक्षा अभियानामध्ये केंद्र सरकारने वर्ग खोल्या देणं बंद केलंय. तर माझी विनंती आहे की यासाठी राज्य सरकारनं शासन स्तरावरनं यासाठी तरतूद करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, मला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बाबतीत एकच विषय सांगायचा आहे. स्टाफ नर्सच्या ज्या जागा आहेत ह्या कंत्राटी भरण्याचा आपण सुरुवातीला निर्णय घेतला होता, परंतु संघटनांनी विरोध केल्यामुळे आपण त्याला थांबवलं. पण माझी विनंती आहे, एकतर तुम्ही स्टाफ नर्सच्या जागा आता धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 350 पैकी 340 जागा रिक्त आहेत. एकतर तुम्ही कंत्राटी भरून द्या, नाहीतर रेग्युलर तरी भरती करून त्या ठिकाणी स्टाफ नर्सची व्यवस्था करा, हे सांगायचं. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय सामान्य प्रशासन विभाग. अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत आपण जी भरती करतो, भरती प्रक्रिया आपली चालते जवळपास 5 वर्ष. 5 वर्ष कशामुळे चालते? एखादी जाहिरात निघाली, आपलं आरक्षणाचं कमी जास्त होतं, जाहिरात निघाली की कोणतरी कोर्टात जातं आणि मग ती प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहते. त्यामुळं माझी विनंती आहे की UPSCचं जसं टाइम टेबल असतं त्याच पद्धतीनं आपली सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल याचं टाइम टेबल ठरलेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कुठलाही विभाग जाहिरात काढतो, जाहिरात करण्याच्या आधी विधी व न्याय विभागाची त्याला मंजुरी घ्यावी आणि अशी जाहिरात काढावी की कुणालाच ती कोर्टात चॅलेंज करता येऊ नये. त्यामुळे भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल. आणि दुसरा शेवटचा राहील महत्वाचा विषय बिंदू नामावली. कुठलीही जागा भरायची म्हणलं किंवा कुठली भरती प्रक्रिया करायची म्हणलं बिंदू नामावलीचा विषय येतो. त्यामुळे सगळे जे विभाग आहेत, सामान्य प्रशासन विभागानं सगळ्या विभागांना सांगावे की तुमच्या बिंदू नामावली अद्ययावत करून मवाकाकडनं घेऊन सगळ्या जर अद्ययावत असल्या तरी भरती प्रक्रिया विलंब लागणार नाही, एवढीच विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय, महावितरणच्या माध्यमातून विद्युत सहाय्यकाची एक जाहिरात निघाली होती. या जाहिरातीमध्ये EWS त्यावेळेस लागू होतं. नंतर स्विच करण्यासाठी काही काळ दिला होता, पण काही विद्यार्थी 183 विद्यार्थी निवड झालेले त्यांनी EWS मधनं SCBSE मध्ये रूपांतरित न झाल्यामुळं त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा सध्या ते वंचित आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे की याआधी सरकारनं अधिसंख्य पदं निर्माण केली होती, त्याच पद्धतीची अधिसंख्य पदं निर्माण करून ह्या 183 विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.